गुड मॉर्निंग. सो आता वाजलेत पहाटेचे 5 आणि आम्ही निघालो आहे लोणावळा टूरसाठी. सो आम्ही चाललो आहे 1 डे स्टेकेशनसाठी लोणावळा आणि किती काय काय स्टे प्लॅन केला आहे, कुठे जाणार आहोत पहिले ते सर्व तुम्हाला दिसेल. सो स्टे ट्यून फॉर दिस जर्नी. सो गाईज आम्ही थांबलो होतो फूड हबला. आम्ही सॅटर्डे अर्ली मॉर्निंग निघालो आणि तिथे इतकी गर्दी होती. सो this is suggestion for you guys. So if you are planning for Lonavala trip, don't come to Saturday Sunday. तुम्हाला सगळ्या ठिकाणी गर्दी लागणार. फूड हबला आम्ही खाल्लं 5 मसाला डोसा, 1 पोहा आणि 1 उपमा. सो मसाला डोसा अप्रॉक्सिमेटली 150 पर पर्सन होता आणि इट वॉज अ गुड बट गर्दी खूप होती. सो कीप दिस इन माइंड इफ यू आर ट्रॅव्हलिंग ऑन वीकेंड. सो ट्रॅफिक आहे 1.5 तासाची आणि छोटे छोटे धबधबे आहेत. तर तुम्ही इथे पण आंघोळ करू शकता. खूप ट्रॅफिक आहे. सी दिस. सो आम्ही निघालो होतो सॅटर्डे अर्ली मॉर्निंगला फ्रॉम मुंबई टू लोणावळा आणि निघता निघता आम्ही ठरवलं की पहिले आपण देवदर्शन करूया म्हणून एकविरा आईचा टेम्पल मंदिर आम्ही अटेंड केला. तिथे समजलं की घाट चढावा लागतो आणि तिकडे 2 ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला पायथ्याशी गाड्या लावायच्या असेल तर लावू शकता, परंतु वरती नेलेलं चांगलं, कारण तुम्हाला चालण्याची कॅपॅसिटी पाहिजे तर तुम्ही खालीच गाडी लावली तर, आणि वरती नेणं सेफ असेल. सो आम्ही उतरलोय. इकडे पार्किंग केली आहे. जेमतेम पार्किंगला जागा होती बट कुठेतरी ॲडजस्ट झालं. अँड इतका सुंदर क्लायमेट आहे, थंडावा अँड ऑल यार. आम्ही आता डायरेक्ट एकविरामध्येच दर्शन घेणार आहोत आणि मग तुम्हाला जर्नी समजेल. इथे जर तुम्हाला कार्ला केव्स बघायचं असेल तर 25 रुपये एंट्री आहे, कारण एकविरा मातेचं मंदिर आणि कार्ला केव्स हे एकाच डोंगरामध्ये आहे. तर दर्शन घेतल्यानंतर तुम्ही कार्ला केव्ससुद्धा बघू शकता, ज्याची एंट्री फीज आहे 25 रुपये पर पर्सन. एकविरा मातेच्या दर्शनासाठी येताना तुम्हाला साधारणपणे 500 पायऱ्या तरी चढाव्या लागतील. तर ज्यांना गुडघ्यांचा वगैरे त्रास असेल त्यांनी शक्यतो याची काळजी घ्यावी. आणि 500 पायऱ्या आहेत तर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर थोडं सरपटी आहे, पण त्याचीही तुम्ही थोडी काळजी घ्यावी. कार्ला केव्समध्ये तुम्हाला धबधबा बघायला मिळेल, एकविराचं दर्शन मिळेल आणि लोकांचं जे नृत्य असतं, भरपूर असे पथक येतात ज्यांचं ते नृत्य सादर करतात. सुंदर दर्शन झालं. एकविरा कार्ला केव्स पण आम्ही बघितलं आणि खूप छान होतं. देवीची मूर्ती छान होती आणि लुकही सुंदर आलाय मला. आता दर्शन झालं. आता आम्ही चाललो हॉटेलला चेक इन करतो. लेट्स गो. खरंच खूप सुंदर मूर्ती होती मातेची आणि तुम्ही इथे साडी किंवा खडा नारळही देऊ शकता. तसेच इथे फिरण्यासाठी तुम्हाला मके किंवा अन्य पदार्थ खायला मिळतील. आणि आता आम्ही पायथ्यावरून निघालो. आम्ही आता लंच स्पॉट एक घेणार आहोत. मवाळ मराठा इथे आम्ही थांबणार आहोत. सो गाईज आम्ही एकविरा दर्शन घेतलं आणि आता आलो आहे मावळ मराठा रेस्टॉरंटमध्ये प्रॉपर लंच करण्यासाठी. मग लंचनंतर हॉटेल साई निवासला आम्ही स्टे करणार आहोत. सो मावळ मराठामध्ये किती कॉस्टिंग होतं, काय मेन्यू ऑर्डर करतोय तेच. गाईज आम्ही आहोत मवाळ मराठा हॉटेलमध्ये. आम्ही टोटल आता 2 मसाला पापड मागवलेले. टेस्ट वॉज गुड. आता व्हेजमध्ये 2 बटर रोटी, पनीर टिक्का मसाला. नॉनव्हेजमध्ये 4 ज्वारीच्या भाकऱ्या, 1 तांदळाची भाकर आणि चिकन अंडी फुल हे मागवलं. सो याचा रिव्ह्यू मी तुम्हाला आता देते. सो लेट्स टेस्ट पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला विथ बटर तंदूरी रोटी. रिव्ह्यू भेटला की चांगला आहे. लेट्स सी. गुड. इकडे बैठक सिस्टीम सुद्धा आहे. बैठक सिस्टीम आणि खुर्ची चेअर सिस्टीम. तो आमचं लंच झालं. आम्ही अराउंड लेट मी रिवाइज ऑल द मेन्यू. 2 मसाला पापड, चिकन अंडी फुल, 4 जवार भाकरी, 1 तांदळाची भाकरी, 4 बटर नान, सोलकढी 3 आणि 1 छास. सो ओव्हरऑल 2371 बिल झालं. सो बजेट फ्रेंडली आहे हे रेस्टॉरंट आणि फॅमिलीसोबत असेल तर तुम्ही येऊ शकता. सो आता आम्ही चाललो आहे हॉटेल साई निवासला चेक इन करायला. सो हॉटेलचा पण मी रिव्ह्यू देईन तुम्हाला. स्टे ट्यून. सो गाईज ही एक रूम आहे आणि दिस इज गुड. ॲक्च्युली या हॉटेलमध्ये आम्हाला 7000ला 2 रूम्स मिळाल्या
आणि 1 रूमची प्राइस 3500. एका रूममध्ये 3 लोक आणि 1 जण ॲडजस्ट करू शकतो. सो दिस इज रिअली गुड. दुसरी रूमवाली मी रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो. हॉटेल साई निवास हे टोल नाक्याच्या बाजूलाच आहे, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा टोल भरायची गरज नाही. आणि इथे 3500 मध्ये एक रूम मिळते, त्यामध्ये टॉवेल वगैरे सर्व इन्क्लुडेड असतं आणि अदर फॅसिलिटीज ॲज सच नाही आहे. सो ही आहे सेकंड रूम. सो आता वाजलेत 4:30 आणि आता आम्ही चाललोय बुशी डॅमला. तिथे जाऊन आम्ही याच कपड्यामध्ये ओले होणार आहोत आणि मग नंतर चेंज करून टायगर पॉइंटला जाणार आहोत. सो लेट्स सी बुशी डॅमचा काय सीन आहे आणि काय अपडेट आहे मी तुम्हाला देईन. स्टे ट्यून. बुशी डॅमला जायच्या आधी तुम्हाला लोणावळा लेक डॅम लागेल, तो तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये. खूप सुंदर आहे, फोटोजही क्लिक करू शकता. गाईज यांनी बुशी डॅमचा, तू काय बोलतो बुशी डॅमला? बुरशी डॅम केलाय आणि माझ्या पिताश्रींनी काय केलंय? खुशी डॅम बनवलाय. आता तुम्हीच नक्की कमेंट मध्ये सांगा ते बुशी आहे, बुरशी आहे की खुशी आहे? काय ऑर्केस्ट्रा चालू आहे? येस बुशी डॅम ओपन नाउ. येस चिरफाड करून टाकलं एकदम. आता नवीन नाव आले मुशी डॅम आणि पप्पांना मुशी खायचा क्रेविंग होत आहे. अद्भुत अत्तंभूत ट्रॅफिक मध्ये अडकलोय. सो जस्ट इग्नोर दिस स्टफ. बुशी डॅमला आलोय. पार्किंग साठी 100 रुपीज आहेत अँड आज खूप रश आहे बिकॉज आज सॅटर्डे इव्हनिंग आहे. सिनरी इज गुड, क्लायमेट इज सो कोल्ड. मस्ट विजिटिंग प्लेस बट नॉट इन वीकेंड्स. तो तिथे आहे बुशी डॅम. Let's go. ने फुल एन्जॉय केली आहे बुशी डॅमची. बाकी आम्ही सर्व मका तो इथे but he's the one that enjoying that. खूप गर्दी आहे, खूप. संडेला वीकेंडला अजिबात येऊ नका लोणावळ्याला. आम्ही बुशी डॅम टच पार्टी करून आलो कारण ऑप्शनच नव्हता मध्ये जायला. टच पार्टी, ऑनली टच पार्टी. पाण्यात पाय हार्डली बुडवला असेल. सिनेरी बघितली, थोडेसे बचे फोटो खिचे अँड निकले. सो रिमेंबर वीकेंड्स में लोनावला नाउ डेज नो सिर्फ आना है, वीकडेज पे आना है. अँड ऑल्सो पार्किंगची फीज होती 100 रुपीज अँड 6च्या आत तुम्हाला पोलीस इथून हाकलणार. तर यायचं तर सकाळपासून या, पूर्ण दिवस एन्जॉय करा. त्यांचे डबल भाव आहेत. हां सर्व. आम्ही मॅगी खाल्ली. मॅगीचा रेट होता 70 रुपीज. मसाला मॅगी 60 रुपीज नॉर्मल मॅगी. अँड मका होता 20 रुपये अँड मका 40 रुपये. सो असा इकडे रेट आहे विच इज नॉर्मल. सो तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता. बट वीकडेजला आले तर अजून जास्त प्रेफरेबल असेल. बरोबर. आता आम्ही चाललोय सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियमला. ज्याचा एंट्री फीज आहे 200 पर पर्सन अँड क्लोजिंग टाइम आहे 9:30 PM. लेफ्ट की लेफ्ट. सो लेट्स गो. वॅक्स म्युझियमची पार्किंग आहे आणि वॅक्स म्युझियम आहे तिथे, सुनील्स वॅक्स म्युझियम. लेट्स गो. इतने सब मॉडेल्स आहे सुनील्स वॅक्स म्युझियम लोणावला मध्ये. इथे भरपूर ऑप्शन्स होते. वॅक्स म्युझियम, हॉरर हाऊस, VR मूवी अँड प्लॅनेटोरियम. सो आम्ही चूज केलं वॅक्स म्युझियम आणि VR मूवी. आम्ही तिकीट काढलं फॉर वॅक्स म्युझियम. सो लेट्स गो. म्युझियममध्ये शिरताच तुम्हाला आपल्या महाराजांची मूर्ती मिळेल, खरंच हुबेहूब साकारलेले. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे एवढेच नव्हे तर जी मी लिस्ट सुरुवातीला दाखवली त्या सर्वांचे बॅक स्टॅच्यूज या म्युझियममध्ये आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि खरोखर त्यांनी हुबेहूब त्यांच्या हाताच्या नसा, नख, डोळे, दाढी, मिशा सर्व एकदम प्रॉपर केलं होतं. म्हणजे हे फुल पैसा वसूल होता आमचा. 200 रुपये यासाठी काहीच नव्हते. पूर्ण एकूण एक पैसा आमचा वसूल झाला या म्युझियम मध्ये.
खरोखर जर तुम्हाला लोणावळ्याला राहून 6:30 किंवा 7चा टाईम क्रॉस झाला आहे आणि फॅमिलीसोबत असाल आणि खरंच काही ऑप्शन नाही की काय फिरायचं, सर्व स्पॉट्स तर बंद झाले, तुम्ही या नक्की म्युझियममध्ये येऊ शकता. तुमचा वेळ अजिबात वाया जाणार नाही. इथे भरपूर ऑप्शन्स आहेत. वॅक्स स्टॅच्यूज आहेत, VR आहे, फिश स्पा आहे, सो तुम्ही येऊ शकता. त्यांचं हे म्युझियम आहे आणि यांनी इथूनच्या सर्व जे वॅक्स स्टॅच्यूज आहेत ते स्वतःहून केलेले आहेत. हॅट्स ऑफ टू दिस मॅन. सो या ताईंनी आम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन दिली अँड थँक्यू सो मच फॉर दिस. सो लेट्स गो. काय वाटतो का? कसा वाटला? घाबरलेला? पूर्ण टेकाव पाय. अरे पूर्ण टाक मध्ये. गुदगुले होते पाय. मस्त वाटते. आता एकदा सेटल झालं का काय नाही वाटत. बेनिफिट्स ऑफ फिश स्पा. नॅचरल रिॲक्शन बघितलं, वॅक्स म्युझियम आणि पप्पांनी VR पण बघितलं. खूप मस्त आहे. टाइमपास. आज कसे 9:30 वाजले, सॉरी कसे 7:45 वाजले आम्हाला कळलं पण नाही. सो आता आम्ही डिनर करून हॉटेलला चाललो. लेट्स गो. सो गाईज आता आम्ही पूर्ण दुनिया फिरून लोणावळ्याची डिनरला आलोय अँड वी आर सो टायर्ड नाव. आता जस्ट डिनर करून झोपून जाणार आहोत. सो चिकन लॉलीपॉप अँड ऑल या dinner is going on. Hi guys, this is day 2 in लोणावळा. आता आम्ही चेकआउट करतोय आणि जाणार आहोत मॅप्रोला, नंतर टायगर पॉइंटला अँड एक ब्रेकफास्ट पॉइंट पिक करून रिटर्न जर्नी. सो ओव्हरऑल इट वॉज अ गुड जर्नी अँड नाव लेट्स सी की डे 2 मी काय होतं. आलोय ब्रेकफास्टसाठी हॉटेल जगदंब प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. लेट्स गो. गाईज यांचा 3rd डेज होता आज ओपनिंगचा आणि बेस्ट मेन्यू वॉज मसाला डोसा. उपमा ओके होता, नॉट वर्ड. आणि कॉफी वॉज गुड. चहा कॉफी छान होती आणि मेदूवडा, सांबार चटणी. साऊथ इंडियन डिशेस चांगले होते. मी त्यांना सजेस्ट केलं आहे. ते बोलले की 3rd डे आहे सो आमचा शेफ नाही आहे फॉर इंडियन ब्रेकफास्ट. सो मे बी तुम्ही येईपर्यंत चेंजेस झालेले असतील. सो आणि ओव्हरऑल ब्रेकफास्ट झाले 740 रुपीज. सो दिस इज बजेट फ्रेंडली. सो आता आम्ही जातोय मॅप्रोला. मॅप्रोवरून थोडीशी शॉपिंग अँड देन टायगर पॉईंट अँड देन घर. रेस्टॉरंटच्या अगदी 2 मिनिटावर असणारं मॅप्रो गार्डन हे तुम्ही लोणावळ्याला असण्यावर मस्ट विजिट आहे आणि तुम्ही इथे यायलाच हवं. इथूनची स्पेशालिटी आहे या इथूनची आईस्क्रीम आणि वेगवेगळे मॅप्रो मजानाचे प्रॉडक्ट्स जे तुम्ही इथे येऊन खायलाच हवे. आणि ते गेम्स वगैरे सुद्धा खूप आहेत. प्रेमाने टाक. एवढा प्रेम. 2 balls 150 रुपये. दोनों बॉल वेस्ट हो गया. मी ही 360ची मँगो अल्फान्सो ऑर्डर केली आहे आईस्क्रीम आणि आम्ही सर्व खाणार आहोत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसळतोय. सो गाइस ऑलरेडी इतना शॉपिंग हो गया है. हम देखते हैं और क्या उठाने वाले हम लोग. सो वी आर डन विद शॉपिंग. वाओ बारिश हो रही है. तो 3000 उड़ा के हम लोग ने बहुत सारा शॉपिंग किया. गार्डन इज डन एंड नाउ वी आर गोइंग टू टायगर पॉइंट एंड उसके बाद सीधा घर का रिटर्न जर्नी. मॅप्रोमध्ये इतकी शॉपिंग केली कारण परत लोणावळा येणं होईल की नाही होईल. सो सर्व भरभर भरला आणि छान शॉपिंग केली. टेस्टिंगला ते लोक देत होते. सो आणि फनी ॲक्टिव्हिटी पण होती. सो इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. सो जर तुमची रिटर्न जर्नी असेल तर तुम्ही मॅप्रोला नक्की येऊ शकता. मॅप्रोवरून आम्ही निघालो टायगर पॉईंटला. टायगर पॉईंटला खूप सावधान पद्धतीने गाडी चालवावी लागेल कारण धुक्यामुळे तुम्हाला पुढचं काहीही दिसणार नाही आणि घाटही खूप विचित्र आहे. We are in heaven.
टायगर पॉइंट फुल दुकाने भरल्यात, काहीच दिसत नाही. अँड दिस इज हेवन. सो वी आर इन हेवन. कसा वाटला टायगर पॉइंट? आपण तिकडे जाऊ फार घाबरले. कोहरा आहे ऍक्च्युली रस्त्यावर काय दिसत नाही. आईज इतका सही क्लायमेट यार. मका बिका खाल्ला. मम्मी कसं वाटलं? असा अनुभव कधीच हिवाळ्यामध्ये सिरियसली आणि खूप सही वाटलं एकदम. मका खाल्ला गरमागरम. भाजीवाल्याला ऑर्डर दिली होती पण पाऊस चालू झाला आणि आता हीटर लावलाय त्याने थंडी गरम व्हायला पाहिजे. पण आम्ही खूप थंड चाललो. आता आमची रिटर्न जर्नी स्टार्ट होत आहे यार. लेट्स गो. त्याचा आता कांदा भजी खायची राहून गेलेली. आता भजीवाला येतोय आणि आम्हाला एवढं दुनियामध्ये कसं शोधलं काय माहिती. बाय टायगर पॉइंट. सी यू अंटिल नेक्स्ट टाइम. इथे मका भजी सगळं आहे. आम्ही 3 मके खाल्ले 150 रुपयाला. ट्रॅफिक. आम्ही जाऊन आलो आणि खूप मोठी ट्रॅफिक आहे. जा पाहिजे आम्ही तर झालं पाहिजे. सो असा होता आमचा 2 दिवस 1 रात्र लोणावळा जर्नी, ज्यामध्ये आम्ही कव्हर केलं एकविरा माता, कार्ला केव्स, मॅप्रो गार्डन, भुशी डॅम, टायगर पॉइंट, सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम, त्याच्यामध्ये स्टे, लंच, डिनर, ब्रेकफास्ट सर्व काही इन्क्लुडेड होतं. सो गाइस फाउंटन हॉटेलमध्ये लंच केला. 2 चिकन टिक्का मसाला, 3 बटर नान, चिकन टिक्का बिर्याणी आणि पनीर टिक्का मसाला. सो ओव्हरऑल कॉस्टिंग वॉज 1600. टेस्ट वॉज गुड. सो आता घरी चाललोय and this is the last trip of my vlog. So I hope you guys like this vlog and itinerary तुम्हाला प्रॉपर मिळाली असेल विथ खर्च. So do like, comment, share and subscribe. Bye bye.